नमस्कार गडचांदुरी वासियांनो, मी बाबाराम मस्के. मागील 3-4 महिन्या अगोदर माणिकगड फॅक्टरीच्या विरोधामध्ये संपूर्ण गडचांदूर शहर आणि तिथली जनता एक झाली होती. त्या फॅक्टरीच्या विरोधामध्ये चांगले आंदोलन करून जे वाशीचा जो एक म्हणजे लोकांना त्रास होत होता संपूर्ण गडचांदूरवासियांना, तो त्रास आता म्हणजे कमी झाला आहे. म्हणजे एकूण 100% खतम नाही झाला, 40% आताही वाचला आहे. असो, त्या वासेमुळे कोणी लोक मेले नाही या मरणार नाही. कारण मागील 50-60 वर्षापासून बल्लारच्या पेपर मिल आपण पाहता, तिथली जे घाण, जे तिथली वास, तिथला जो प्रदूषण, त्यामुळे एवढी वास येते का एस टीमध्ये जाताना आपण नागपूरात जावं या चंद्रपूर जावं, आता आपल्या राजुरा गडचंदूरवासियांना ते वास सहन होत नाही. नाकावर रुमाल घेऊन स्त्रिया माणसं म्हणजे जातात त्या रस्त्यानं, म्हणजे एवढी घाण वास येते. तरीही लोक मेले नाही. प्रदूषणाने कोणतीही व्यक्ती मरत नाही. त्याच्या कपडे खराब होईल, त्यांचं काही खराब होईल, पण मरत नाही. परंतु असली बोंब कोणती आहे? त्या फॅक्टरीमुळे अंबुजा, माणिकगड, LNT, दालमिया या पूर्ण पॉवर स्टेशन, या पूर्ण खाणी, कोळसा खाणी आहे, पॉवर स्टेशन आहे, आणखी आपला गुप्ता कोल राईस आहे, असे कित्येक घुगुस आपल्या SCC पेपर मिळालं आहे, सेम फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमुळे सगळ्यात मोठा त्रास हा आपल्या तापमानाचा होऊन राहिला. मागील 50 वर्षा पहिले पहा या 40 वर्षा पहिले पहा, तर या क्षेत्रामध्ये, या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमान खूप कमी होतं. परंतु आता तापमानामुळे एवढा भयंकर त्रास लहान मुलांच्या आरोग्यावर होऊन राहिला. का तुम्ही लहान मुलांना आता अटॅक येत आहे, त्यांचे रक्त शुगर वाढून राहिले रक्तामध्ये, त्यांना BP होऊन राहिलं, त्यांचे केस जाऊन राहिले, त्यांचे डोळे म्हणजे चष्मा लागला आहे, आणखी कित्येक बिमाऱ्या त्या मुलांना होऊन राहिल्या. तर आमच्या मनुष्या जातीवर त्याचप्रमाणे त्या बिमाऱ्या होऊन राहिल्या. याला वाचवण्यासाठी आपण सर्व लोकांनी हा जो तापमान, जो 50च्या वरचं तापमान, 60च्या जवळपास तापमान जो आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात झाला आहे, हा काही 43-45 तापमान नाही आहे आजच्या तारखेला. हा पूर्ण तापमान 50-60च्या वरता आहे. सरकार सांगत नाही, कलेक्टर ऑफिसमधून काही आपल्याला पेपरमध्ये रोज न्यूजमध्ये येऊन नाही राहिले, सगळे लपवून राहिले. सरकार लपवत आहे. आपल्या विदर्भाच्या जनतेवर मोठा आघात करून राहिले सरकार. इथला ओरिजिनल तापमान सांगत नाही. मी सांगतो, आजचा तापमान कमीत कमी 65च्या जवळपास तापमान आहे. कारण 50 वर्षा पहिले चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान पेपरमध्ये बघा, तुम्ही वाचनालयामध्ये जाऊन बघा, 46-47चं तापमान 50 वर्षामध्ये दाखवून राहिले. आता 46, जगातलं सगळ्यात जास्त तापमान 46 नाही आहे. आज 65च्या जवळपास तापमान चालू आहे. सरकार लपवते. हा तापमान कमी करण्यासाठी आपण सर्व लोकांनी येणाऱ्या पुढच्या वर्षी तरी सगळे लोक एक व्हा. हे जे फॅक्टरी आहे यांना 2 महिन्याची सुट्टी करून द्या. जसं ज्याप्रमाणे कोर्टाच्या 2 महिन्या सुट्ट्या राहते, शाळेला 2 महिने सुट्ट्या राहते, प्रत्येक धंद्यावाल्यांना आठवड्यामध्ये 1 दिवस बंद राहते, म्हणजे 52 दिवस सगळे मार्केट बंद राहते. पूर्ण चंद्रपूर, गडचांदूर, कोरपा झाला, चंद्रपूर झाला, बलाघाट, हर दिवस हप्त्याचा 1 दिवस सुट्टी राहते. तर यांच्या 52 दिवस होतात. तर मग ह्या 52 दिवस ह्याला फॅक्टरीला बंद नाही करू शकत का आपण लोक सर्वांनी? यांच्यावर बी ॲक्ट आहे जनतेनो. तुम्हाला मी खरं सांगतो, यांच्यावर बी ॲक्ट आहे, कायदा आहे. का काही असं झालं, तापमान झालं, काय झालं, मागे कोरोनाच्या काळामध्ये 2 महिने फॅक्टऱ्या बंद होत्या, तर कोणत्याच घरी कूलर लागला नाही, कारण तापमान घसरला होता. कोरोनाच्या काळामध्ये 2 महिने एप्रिल आणखी मे महिन्यामध्ये संपूर्ण भारतातल्या फॅक्टऱ्या, जगातल्या फॅक्टऱ्या बंद झाल्या होत्या. तर तापमान ॲटोमॅटिकली म्हणजे कमी झाला होता. घरोघरी AC, घरोघरी कूलर बंद झाले होते. मग त्याचप्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व जण युद्ध करावं. हा युद्ध करणं जरुरी आहे, नाही तर आपण सगळ्यांचं आयुष्य कमी होऊन जाईल. त्या कमी करण्यापेक्षा आपण थोडा लढू. आता आपला आमदार खासदार तुम्ही बघितले, याच्यामध्ये कोणते आमदार आले नाही, काहीच नाही. एक आखरी एकदम आमदार भांगुडे साहेब आले की मी केला ना वास खतम केले. यार तापमान खतम कर माणसा. तापमानानं लोक मरून राहिले, आम्हाला बिमारी होऊन राहिल्या. तर सर्व मिळून लोकांनी येणाऱ्या काळामध्ये 2 महिने या फॅक्टरीना बंद करण्यासाठी आता यांना हे लावा, तकादा लावा. सर्व लोक एक व्हा. 2 महिने फॅक्टरी बंद झाल्याच पाहिजे. तर आपलं आयुष्य दरवर्षी 2 वर्ष कमी होईल. म्हणजे आपण दरवर्षी अगर
10 वर्ष जगात आपण तो 30 वर्ष जगणार आहे. अगर तापमान कमी झाला तर आपण 20 वर्ष जास्त जगू. नाही तर आपला आजोबा मेला 95मध्ये ना आपण मरून राहिलो 60-65मध्ये नातू मरणार आपला 50मध्ये 45मध्ये. असं होणार नाही, झालं नाही पाहिजे. म्हणून सर्वांनी एक व्हावं. या माणिकगड फॅक्टरी असो, अंबुजा असो, या नागपूर चंद्रपूरचे दुर्गापूर असो, चंद्रपूर नागपूरचे कोराडी कोणतीही फॅक्टरी असो, 2 महिने यांना बिलकुल सुट्टी करावी म्हणजे करावी. ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये सुट्ट्या होत्या, 2 महिने फॅक्टऱ्या बंद झाल्या, त्याचप्रमाणे 2 महिने बंद करावे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.